नमस्कार मित्रांनो, ब्रह्मा टाइम्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आमच्या जीवनविद्या मिशन मित्र परिवारातील आमचे मित्र आदरणीय श्री आर्किटेक्चर इंजिनियर शिरोटी साहेब यांनी नव्यानंच बांधलेल्या आकृती या वास्तूचं उद्या दिनांक 1 एप्रिल रोजी वास्तुशांत आणि गृहप्रवेश अशा पद्धतीचा समारंभ आहे. आणि त्यानिमित्तानं आम्ही आता काम चालू असताना सुद्धा साहेबांसोबत होतोच. पूर्ण तमाम सगळ्या जनतेला या आर्किटेक्चर इंजिनियरांचं हे जे ऑफिस आहे युनिक पद्धतीचं, मला वाटतं आपल्या सांगली जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात एक आर्किटेक्चर इंजिनियरचं ऑफिस कसं असावं वेगळ्या आणि युनिक पद्धतीचं, तर ते आपण आमचे मित्र शिरोडे साहेब यांच्याकडनंच माहिती घेणार आहोत. इथं बऱ्याचशा युनिक गोष्टी बघायला मिळालेल्या आहेत, ज्या अनेक ठिकाणी एवढं आम्ही फिरलो तर ह्याच्यात कुठे मिळालं नाही. हे जरा युनिक पद्धतीचं झाड दिसते साहेब, तुम्हीच सांगा याचं काय विशेष महत्त्व आहे. हे झाड म्हणजे बकोळ्याचं झाड आहे. याचा फायदा कसा आहे सांगतो तुम्हाला. याची वाढ जास्त होते, सावली जास्त मिळते. उन्हाळ्यामध्ये कसं होतं, तिकडे एक बकोळे लावलं, इकडे एक बकोळे झाड लावलं आहे. ओके. नंतर एक 5-6 महिन्यामध्ये याची वाढ एवढी होते की तुम्हाला सावली मिळते पूर्ण. आणि आता माझ्या इथे पूर्ण जर बघितलं सगळे नेटिव्ह आहेत. नेटिव्ह म्हणजे कसं होतं माहिती आहे का, जी पक्षी जे आहेत तुमचे ती येऊन बसली पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं घरटं चाललं पाहिजे. आता कसं आहे लँडस्केपिंगला की नाही नेटिव्ह विदाऊट नेटिंग पण दिसायला म्हणजे सुंदर दिसलं पाहिजे. अशामुळे काय होतं माहिती आहे का, निसर्गाची रास होते. ओके. त्यामुळे काय होतं, खालची जी माती जी आहे ती काळी माती त्याची सुपीकता कमी होते. त्यामुळे पूर्ण नेटिव्ह आपण केलेलं आहे. ग्रेट ग्रेट. त्याचबरोबरीनं इथं मला वाटतं वेगळं काहीतरी केलेलं आहे तुम्ही, रेन हार्वेस्टिंगचं. मला वाटतं याची सिस्टीम कशी केल्यामध्ये काय, ज्यावेळी की नाही पावसाळ्यामध्ये की नाही पाणी पूर्ण जे येते की नाही, टोटल पाणी पूर्ण पडल्यानंतर टोटल इथून इथं पण एक 3-4 इंच स्लोप दिला आहे. पूर्ण पाणी इथंपर्यंत येते. पाणी आल्यानंतर इथं मोठा खाली ड्रम घातला. ओके. त्या ड्रममध्ये काय केलं, ड्रमला सगळे छिद्र पडलेत आणि त्याच्यामध्ये वाळू खडे असे घातलेले आहे. अरे वा. मग त्याच्यामध्ये काय होतं, ते पाणी शोषलं जातं आणि बोरच्या अराउंडली सोडले. मी डायरेक्ट बोरमध्ये सोडता येत नाही, कारण कसं चुकून काय ते कचरा वगैरे गेला तर बोरचं हे लॉक होऊ शकते. त्यामुळे इथे केलेलं आहे काही पद्धतीने. त्याचबरोबरीनं ह्याचं काय प्रयोजन आहे. याचं काय केलं माहिती आहे का, आता आर्किटेक्चर ऑफिसला कसं असतं, जास्तीत जास्त आमचे स्टाफ काम करतात. त्या स्टाफसाठी कसं केलं, जे त्यांचे 2 व्हीलर्स वगैरे असतील ते उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सेफमध्ये राहिलं पाहिजे. ओके. कारण ते सेफ असलं आम्ही सेफ असतो. ओके. त्यांच्या काळजीसाठी ते केलेलं आहे. अरे वा, खूप छान. 2 व्हीलर पार्किंग इथे केले आपण. त्याचबरोबर सगळीकडे झाडं लावलेली बघायला मिळतात आणि सगळ्या युनिक पद्धतीची वेगळी झाडं दिसायला लागल्यात. ही काय वेगळी झाडं काय काय आहेत ही. याला बोल्डर्स असं म्हणतात. बोल्डर्स आणि आपलं रॅमसाईडचं कसं होतं माहिती आहे का, हे असं जी झाडं आहे की नाही अशी वाढते अराउंडली. ओके. त्याच्यामुळे बोल्ड जे आहेत की नाही दिसायला थोडं नॅचरल लुक याचा येतो टोटल. याला काय केलं माहिती आहे का, स्प्रिंकलर पण केलं आहे आणि खालून की नाही पेप्सी पाईप घालून याचं टोटल म्हणजे वॉटर हे जे खालनं पण क्लिअर केलं याचं. हा तुमचा चाफा आहे. ओके. 2 चाफे लावलेत कडेला आणि पेन्सिल ट्री म्हणून येते. हा जसा दिसतोय तसा पूर्ण वाढतोय. ते जसं दिसतंय की ते असतं ते पण असं गोल असं याच्यामध्ये होतं जुन्याची मध्ये जे लावलेलं आहे ते सगळं. ओके. निश्चितच 6 महिन्याने वर्षाने इथं बघायला नजारा अतिशय वेगळाच असणार आहे. त्याचबरोबर इकडे सुद्धा काही फुलझाडं दिसायला लागलेत आणि एकदम बसण्यासाठी सुद्धा छान सोय केलेली आहे. इथं काय केलं, अल्टरनेटिव्ह केलं आहे. हे याला कनेर म्हणतात. याच्यामध्ये काय केलं, हा व्हाईट कनेर आला, हा पिंक आहे, परत तुमचं ते रेड आहे, परत येलो आहे, हे सॉरी व्हाईट आहे आणि मध्ये जे आहे की नाही पूर्ण रातराणी लावलेले आहे. आता थोडी वाढत चाललेली आहे. नंतर एक बरोबर 1-2 महिन्यानंतर त्याचा वास पूर्ण दुरावेल येतं. ग्रेट ग्रेट. आणि सिटिंग अरेंजमेंट असं केलं की तुम्ही इथे बसल्यानंतर समोरचा व्ह्यू तुम्हाला क्लिअर दिसता येईल इथं. ओके. बेस्ट. आणि सिटिंगला पण काय केलं माहिती आहे का, टोटल नॅचरल दगड आपण वापरायला. बेस्ट बेस्ट आणि बेस्ट. प्लस कसं होतं माहिती आहे का, आजकाल पेइंग ब्लॉक जास्त वापरतात. पेइंग ब्लॉक कसं होतं माहिती आहे का, त्या ह्याला सूट होत नाही. त्यामुळे आपण नॅचरल स्टोन सगळं खाली वापरला आपण टोटल. ग्रेट ग्रेट. त्याचबरोबरीनं ऑफिसची आकार सुद्धा तुम्ही बघू शकता. हाही युनिक पद्धतीचंच आहे. बांधकाम सुद्धा वेगळ्या प्रकारच्या विटेमध्ये केलेलं आहे. तर हे प्रवेशद्वार आणि ह्याची काय संकल्पना होती तुमची. काय नाही, मला डिझाईन हे आवडायचं. म्हणजे स्लोपिंग जे स्लोपिंग रूपचं मला छंद आहे. त्यामुळे डबल स्लोपिंग रूप केलं आहे आपण. ओके. शक्यतो RCC मध्ये करतात, पण मी थोडं नवीन मटेरियल वापरलेलं आहे. त्याला व्ही बोर्ड म्हणतात. व्ही बोर्ड पण फॅब्रिकेशनमध्ये सँडविच करून आपण वापरला आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. या आतमध्ये आपण बघूया. आतमध्ये बऱ्याच अशा नवीन गोष्टी आहेत. आणि हा जो आहे हा लेदर बोर्ड आहे. त्याचबरोबरीनं साहेब आकृती हे नाव दिलेलं आहे, सुंदर असं नाव दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं काय प्रयोजन आणि कसं सुचलं तुम्हाला नाव हे. सुचलं म्हणण्यापेक्षा असं काही लई जोर नाही लावला त्याच्यावर. पण मला ते आणि आमचं जे काम आहे टोटल आमचं ड्रॉइंगवर काम असतं. ओके. थोडं युनिक डिझाईन आहे त्यामुळे आकृती असं वाटलं, ते अक्षरामध्ये पण थोडं युनिक वाटतं त्यामुळे आकृती असं नाव दिलं. ग्रेट ग्रेट. या आतमध्ये बघूया आपण ऑफिस.
तर आतमध्ये सुद्धा पूर्ण ऑफिसमध्ये त्यांनी निसर्ग सगळा आणलेला आहे. हा जो स्टोन तुम्हाला दिसतोय की हा केरळीतनं स्टोन आणलाय मी. ओके, जुन्या जे वाडा आहे, जुन्या वाड्यात जे लोक येते त्या हिशोबाने आपण द्यायचा प्रयत्न केला आहे. ग्रेट ग्रेट, सुंदर सुंदर. या आतमध्ये इथं बघू शकता तुम्ही साहेबांनी आतापर्यंत केलेली बरीचशी कामं, त्याचे सगळे आपला ड्रॉइंग. पहिला चेंबर आहे, वेटिंग रूम आहे तुमची. ओके, जे कस्टमर येतात किंवा बाकीचे कोण येतात ते वेटिंग करू शकतात. त्यावेळी आपल्याला पूर्ण जे आपण जे काम केलेलं आहे पूर्ण डिस्प्ले इथं लावलेलं आहे सगळं. ओके ग्रेट. आणि आतलं जे बांधकाम जे बघताय ते बांधकाम टोटल विटेचं बांधकाम आहे. याला प्लास्टर वगैरे कुठं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा रॅट्रॅप सिस्टम म्हणजे कसं असतं माहिती का, आतमध्ये कॅव्हिटी असते, त्यामुळं बाहेरची जी तुमची हीट जे आत प्रोड्यूस होत नाही काय नाही. उन्हाळ्यामध्ये याचं तुम्ही बरोबर तुम्ही 40 टेम्परेचर बाहेर असाल तर तुमचं 30 टेम्परेचर आतमध्ये असतं. हीट अब्सॉर्ब करते. Absorb. त्याचबरोबरीनं विजेचा वापर म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो वीज वाचवा, देशाच्या एनर्जी जी लॉस होऊ नये यासाठी पण तुम्ही प्रयोजन केलेलं दिसते. कारण इथं ज्या लाईट्स आम्ही बघतोय प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच व्यक्तीला प्रकाश मिळावा अशा त्याचा पद्धतीचा फायदा काय होतो माहिती का, एक तर कधी तो व्यक्ती कॉन्सन्ट्रेट होतो की आपल्या ह्याच्यासाठी त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या कामावर प्रॉपरली होऊ शकतं. बाकीचे इकडे तिकडे जात नाही. म्हणजे फक्त इतक्याच जागेवर उजेड पडणार. त्याचबरोबरीने इथं हे जे केलेलं आहे इथं सुद्धा तेवढ्याच व्यक्तीला प्रकाश मिळावा, एनर्जी लॉस होऊ नये अशा पद्धतीचं हे वाटतंय. त्याचबरोबरीनं इथं काय केलेलं आहे आपण, माझं डिस्प्ले माझं डॉक्युमेंट्स इथं असतील. ओके, परत मी एवढ्या तर बारीक सारीक विचार काय केला आहे, माझे A4 साईज पेपर इथं बसतील, माझे A3 साईजचे पेपर इथं बसतील. ॲक्च्युली होतं काय माहिती का, A3 A4ला का नाही सगळं घेताना करताना का नाही सगळं डस्ट लागणं किंवा चुरगळणं करणं म्हणजे प्रिंटिंगच्या वेळी थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे असं होऊन येऊन मी थोडं बेसिक हे वेगळं केलं. ओके. तिकडून हे साहेबांचं मुख्य केलेलं आहे. इथं पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी सुंदर विचारांची विश्वप्रार्थना साहेबांनी लावलेली आहे. त्याचबरोबरीनं इथं कस्टमरला सुद्धा बसायला त्यांनी कम्फर्टेबल आणि रोलिंग लाकडी चेअर दिलेले आहेत. त्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा खूप सुंदर अशी, ह्याचं महत्व काय वेगळं सांगू शकाल तुम्ही ग्राहक म्हणजे आपले सगळ्या. ही मेन चेंबर आहे आपली. ज्यावेळेपासून बाहेरचे जे कस्टमर्सचे ज्या डायरेक्ट आम्ही हे करतो करतोय त्यांच्यावर कन्व्हिन्स करतो त्यावेळी आम्ही इथं त्यावेळी त्यांना काय हवं नको त्यांचे काय रिक्वायरमेंट्स असतील त्या रिक्वायरमेंट घेऊन त्यांना कसं असतं प्लॅनिंगमध्ये त्यांची रिक्वायरमेंट त्यांचं बजेट आणि त्यांचं पूर्ण टोटल एरिया याच्यावर पहिला कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. त्या तिन्ही कुठल्या गोष्टी कमी असतील तर त्याचे डिस्कशन करून आपण प्लॅन ठरवून पुढे जाऊ शकतो. दरवाजा सुद्धा युनिक वाटतोय मला की आतापर्यंत आपण जे घराला ऑफिसेसना दरवाजा लावतोय त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही युनिकनेस वापरलेला आहे. त्याचबरोबरीनं इकडून जर पाहिलं तर निसर्ग पूर्ण आतमध्ये बिल्डिंग मध्ये घेतलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे बघा 2 मिनिट इकडे दाखवतो की सद्गुरू श्री वामन रुपे आमचे सद्गुरू आहेत. यांच्यामुळं आतापर्यंत आम्हाला आध्यात्मिक तसंच आमच्या व्यवसायामध्ये खूप भरभराट झालेली आहे. ग्रेट ग्रेट. त्याच्यामुळं यांच्यासाठी आम्ही आणि आमची पूर्ण जी टीम आहे ती कंटिन्यू आम्ही काम करत असतो. ग्रेट ग्रेट. त्यामुळे यांचा मी फार ऋण आहे. छान छान. त्यानंतर सद्गुरूंना सोनचाफा आवडायचा. मला वाटतं हे सोनचाफ्याचं झाड आहे आणि इथं काय केलेलं आहे इथं पण युनिक काहीतरी गोष्टी आहेत. कसं होतं कस्टमर आल्यानंतर का नाही थोडं नॅचरलच्या कसं झालं माहिती का, बरेचसे ऑफिसेस आहेत की नाही ते ग्लॉसी झाले जास्त. ग्लॉसीमुळे कसं होतं मध्ये नंतर त्याचं बोरिंग इफेक्ट जास्त होतं. एक तर तसं काय होऊ नये त्यामुळे नाही वातावरण टोटली नॅचरल ठेवलं आहे आपण. तुम्ही खाली जरी मांडी जरी घालून बसला तरी तुम्हाला असं म्हणजे नॅचरल फील झालं पाहिजे. आणि गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती आहे इथं, खूप सुंदर अशी. बुद्धांचे विचार जे आहेत की नाही आता जवळजवळ जपानीज हा देश जो आहे जपानीज देशामध्ये एकच म्हणजे बुद्ध, दुसरे तिसरे म्हणजे कोणी असं देवधर्म नाही करत, फक्त बुद्ध जे आहेत की नाही बुद्धांना ते फार मानतात. त्यामुळे जपानीज लोक सगळ्यांचे विचारार्थ आणि सगळ्यांच्यामध्ये पुढे असतात. ते खरंच बुद्धांचे विचार घेण्यासारखे असतात. त्यामुळे बुद्ध ही प्रकृती ह्याच्या तळात पण काहीतरी वेगळं केलेलं आहे ना, टाकी कसली. ह्याच्यामध्ये काय केलं माहिती काय, पूर्ण खालच्या बाजूला म्हणजे तुमचं जे चाफ्याचं झाड आहे ते नंतर त्याच्या मुळ्या वगैरे सुटू नये पण खाली त्याला वेगळी टाकी करून त्याला सोर्स केला पाहिजे आपण. बेस्ट बेस्ट बेस्ट. इथं अनेक प्रकारच्या झाडे तुम्हाला दिसतील. ही तुमचा हा सोनचाफा आहे, हा हिरवा चाफा आहे. सेम तसंच तुमचा सोनचाफा हिरवा चाफा केला आहे. ती तुमची लिली म्हणून जे छोटे छोटे फुलं येतात त्याला. परत ती रात राणी डे ब्लू आहे तिकडे त्या बाजूला.
ग्रेट ग्रेट. या ऑफिसच्या त्यामुळे म्हणजे इथलं आतमध्ये वातावरण का नाही, तुम्ही जरी इथं बसला आता थोडी आता वाळ चोळाय द्यायची 5-6 महिन्यात आणि पूर्ण असं दरवळलं पाहिजे. इथं बसल्यानंतर थोडं सायलेंट फील झालं पाहिजे असं दिसायला पाहिजे. ग्रेट, खूप सुंदर. म्हणजे खरं तर आपण वॉशरूमला इथून दाखवतो तुम्हाला. वॉशरूम मध्ये काय युनिकनेस. मी म्हणजे हे तुम्हाला बेसिन कुठं बघायला भेटणार नाही. हा ओके. काय युनिक आहे एकदम. एक म्हणजे की बेसिन जे आहे ते बेसिन टोटल आपण इथं साईटवर बनवलेलं आहे. ते पूर्ण ग्रॅनाइटमध्ये बेसिन आहे. त्याच्यामध्ये टोटल म्हणजे प्लस सांगतो, जे पाणी पाणी इथंपर्यंत पण येत नाही तुमचं, त्यामुळे वेस्टेज काय सवाल नाही. तुम्ही ज्यावेळी हात वगैरे धुताय तर बाहेर उठण्याचा काय प्रश्न ज्याला उद्भवत नाही बाहेर. ओके. इकडे आपण वॉशरूम केले. वॉशरूमला टोटल आपण फुल बॉडी टाईल लावलेले आहे. ओके. थोडी सोबर डिझाईन याच्यामध्ये घेतलेली आहे. छान, खूप छान. या तर सर्वजण बघू शकता की पूर्ण निसर्गाला सगळेजण पूर्ण लोक निसर्गाला बाहेर ठेवतात आणि पूर्ण RCC बिल्डिंग आतमध्ये काय निसर्ग नसतोय. तर इथं साहेबांनी पूर्ण नॅचर सगळं आतमध्ये आणलेलं आहे. त्याचबरोबर हा एक बोर्ड खूप सुंदर असा हा बोर्ड करायचा उद्देश म्हणजे मला असं कसं वाटतं माहिती आहे का, वास्तुशास्त्र जे आहे ते आहेच, काही अडचण नाही, पण वास्तुशास्त्राच्या नावावर आज जे काही खेळ चालू आहे ते थोडं कमी झालं पाहिजे. आणि वास्तुशास्त्रापेक्षा कर्मशास्त्र लोकांनी बाळगलं पाहिजे. कारण कसं आहे, एक वेळ वास्तुदेवता जे आहे ते असं कुणावर कोप वगैरे काही करत नाही, पण जे कर्म जे आपलं आहे ते कर्म फार जोपासलं पाहिजे. नक्कीच नक्कीच साहेब म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे वास्तुशास्त्र असं सांगतंय की आग्नेयाला अग्नीचं अधिष्ठान असावं, ईशान्येला ईश्वराचं अधिष्ठान असावं, वायूचं अधिष्ठान असावं ईशान्येला, आणि ईश्वराचं अधिष्ठान ईशान्य कोपऱ्यात असावं. पण असं असलं तरी सुद्धा ते घराची बांधणी जी आहे ती कर्मनीतिमान असायला पाहिजे आणि चांगल्या मार्गातनं येणाऱ्या पैशातनं असायला पाहिजे. म्हणजे आपण किती आग्नेयाला जरी अग्नी ठेवला आणि जर आपलं कर्म चांगलं नसेल तर घरातली आग लावणं काही तर थांबवणार नाही आहे. वायव्येला जरी वायू ठेवला, वायूचं अधिष्ठान असलं तरी घरातली वादळं काही तो थांबवणार नाही आहे. कर्म जर आपलं नीतिमान नसेल तर हे गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. की साहेब म्हणतात की वास्तुशास्त्र पाहताय चालेल, पहाच, पण लक्ष असू द्या, त्याचबरोबर कर्मशास्त्र सुद्धा पहा. कारण एक वेळ वास्तुदेवता माफ करेल पण कर्म नाही, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. घराची बांधणी म्हणजे बांधणी जी आहे ती चांगल्या मार्गातून येणाऱ्या पैशातनं असायला हवी. पैशानं पाप पचतील पण मन कुजतील असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कर्म नीतिमान असायला पाहिजे आणि कर्म सिद्धांत हा कोणालाही चुकलेला नाही आहे. आणि हा महत्त्वाचा संदेश आणि बोध. मग तुम्ही वायू कुठल्याही दिशेला ठेवला, अग्नी कुठल्या दिशेला ठेवला, तुमचे विचार जर शुद्ध असतील, पॉझिटिव्ह विचारांची जी प्रार्थना लावलेली आहे, तुम्ही सातत्यानं जर ते 24 तास ब्रह्मांडात ते प्रार्थनेचं जर प्रक्षेपण होत असेल तर निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, यश, सुख, समाधान, शांती सगळं प्राप्त होईल. त्याचबरोबरीनं काही युनिक गोष्टी इथं बघायला मिळतात. आणि वरचा भाग केलेला आहे ते टाईल्स, पायऱ्यांचे टप्पे सुद्धा युनिक आहेत साहेब. हे कुठल्या मटेरियलमध्ये टप्पे आहेत? त्यानंतर हे व्ही बोर्ड म्हणतात त्याला. हे आपण नवीन आता साईटवर वापरतोय. ओके. याच्यामुळे काय होतं, लाईट वेट आणि याच्यामध्ये कॉस्टिंग मध्ये बराचसा फरक पडतो. ओके. आणि परत रिनोव्हेशन करायला बरं पडतं. बेस्ट बेस्ट बेस्ट. वीट पण युनिक पद्धतीच्या याला गिलावा लागत नाही आहे कुठल्याही प्रकारचा. टाईल्स सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीच्या टोटल जे आपल्या बांधकाम जे टोटल रॅट्रॅप बॉन्डमध्ये त्याला प्लास्टर वगैरे काय नाही आहे. टोटल बिल्डिंगची बघितली आपण आर्किटेक्चर टाईपमध्ये पूर्ण जाते. रॅट्रॅप बॉन्ड म्हणजे कसं असतं माहिती काय, बाहेरचं टेम्परेचर ते कमी करतं, पूर्ण कॅव्हिटी याच्यामध्ये येते. आणि टाईल पण आपल्याला सोबत असं काढतात. टोटल मॅट टाईल आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे स्लिपर वगैरे काही होत नाही, काही नाही. हा जो आमचा वरचा हवा आहे तो पूर्ण सत्संग म्हणून वापरणार आहे. सद्गुरुश्री वामनराव पै यांचा सत्संग या ठिकाणी होते प्रत्येक वेळी, तो आपण ते कंटिन्यू करतो. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि जगाला हे शुद्ध ज्ञान मिळावं आणि हे जग सुखी व्हावं ह्या उद्देशानं या एवढ्याच इतक्या सुंदर ऑफिसमध्ये
अभ्यास वर्ग आणि सत्संग बालसंस्कार वर्ग एक बुलंद भारत निर्माणासाठी चांगली युवा पिढी घडावी आणि सगळ्यांच्यावर चांगले संस्कार मिळावे, प्रत्येकजण सुखी व्हावा ह्यासाठी शुद्ध हेतूनं साहेबांनी हे मोठ्या मनानं हा जो हॉल बनवलेला आहे तो खूपच सुंदर आहे. आणि ह्या निमित्तानं हे ज्ञानदानाचं काम अखंड हे संपूर्ण बेडग आणि बेडग परिसरातल्या सर्वच लोकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. कारण आजकालच्या या भागदौडच्या जिंदगीमध्ये ज्ञानाची फार गरज आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये. आणि हे ज्ञान मिळणं ही अशी व्यवस्था फार कमी ठिकाणी असत्या. प्रत्येक जणांची धडपडीपर्यंत चालू असतात, पण त्यातनं पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि समाजाला ज्ञान मिळावं आणि हे जग सुखी व्हावं, प्रत्येक माणूस सुखी व्हावा हा तुमचा हेतू खूपच उदात्त आणि सुंदर आहे. आणि कारण म्हणजे सद्गुरूंचे विचार महत्वाचं मागचं जे पेड चक्र जे आहे ओके सद्गुरुनिधी मिशनचं पेड ते एवढं युनिक आहे आणि एवढं आम्हाला पाठवत येतं त्या अशा गोष्टी आमच्याकडे सहज घडतात. ज्यावेळी पाहिजे त्यावेळी सगळं म्हणजे सगळ्याकडे ते मदत आम्हाला करतात प्रत्येक अशा गोष्टी आमच्याकडे घडायला म्हणजे वेळ नाही लागला. खूप छान. तर अशी आहे ही आकृती, ही इमारत आणि ह्यामध्ये युनिक प्रत्येक गोष्ट युनिक बघायला मिळेल. तुम्ही व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनाच माझी विनंती आहे की शिरोडे साहेब हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी बांधलेल्या हजारो बिल्डिंग जर बघितल्या तर प्रत्येक बिल्डिंग युनिक आहे, प्रत्येकचं डिझाईन युनिक आहे. आणि असे क्रिएटिव्ह माइंडसेटचे असे शिरोडे साहेब आहेत आणि त्यांनी ऑफिसही अशाच पद्धतीनं खूप क्रिएटिव्ह आणि एक आगळं वेगळं असं ऑफिस बांधलेलं आहे. आणि अवश्य सर्वांनी या ऑफिसला भेट द्यावी आणि इथं सगळा निसर्ग कसा बंगल्यामध्ये आपल्याला आणता येतो एखाद्या बिल्डिंगमध्ये हे सर्वांनी अवश्य बघण्याचा एक आयडियल नमुना साहेबांनी इथं उभा केलेला आहे. तर अवश्य सर्वांनी भेट द्या. थँक्यू. नमस्कार.